यापूर्वी महाराष्ट्राने देशाने इतिहासात पाहिलेलं आहे की शिवसेनेने एखादी भूमिका घेतली की त्याला कोणी आव्हान करायचं नव्हतं. निमूटपणे त्या भूमिकेला स्वीकारलं जात होतं किंवा समोरचे त्या विषयांमध्ये हिंमत करत नव्हते. मात्र आता आशिया कप चालू असताना यापूर्वीच्या मॅचला देखील शिवसेनेने कडाडून विरोध करून प्रखर त्यांची भूमिका मांडली होती. असं असताना भूमिका मांडून देखील पुन्हा ईव्हीआर सिनेमाने ती हिंमत केलेली आहे आणि त्यांच्या मोठ्या स्क्रीन्सवरती या मॅच दाखवण्याची हिंमत केल्यामुळे शिवसेनेची राज्याच्या गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या कॅबिनेटला याची लाज वाटली पाहिजे. आम्ही ठीक आहे, मी आमच्याविषयी बोलतो की भारत पाकिस्तान सामना जर पीव्हीआर मध्ये दाखवला जात असेल आणि त्याला देवेंद्र फडणवीस संरक्षण देत असतील तर सोनम वांगचुकला जे देशद्रोही आपण ठरवलेलं आहे का पाकिस्तानशी त्याचे संबंध लावले, या अख्ख्या कॅबिनेटला तुरुंगात टाकलं पाहिजे देशद्रोहाच्या आरोपाखाली. आणि हा पीव्हीआर वाल्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. कोण आहे पीव्हीआर वाले? तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय, तुम्ही काय करताय? सरकार कोणाचं आहे? पडदा जाळावा. माय नियमित खानच्या वेळेला आम्ही पडदे जाळले, अजून आमच्या लोकांमध्ये खटले सुरू आहेत. बरोबर आहे. पीव्हीआरला जर भारत पाकिस्तान सामना दाखवला जाणार असेल तर तो पाहायला जाणारे जे प्रेक्षक आहेत त्यांचं डीएनए चेक करावा लागेल. आमचं लक्ष आहे, आमच्या कार्यकर्त्यांचं. आत्ताच मी मनसेच्या काही नेत्यांचं सुद्धा मी भूमिका पाहिली, सगळ्यांनी निषेध व्यक्त केलाय. पण काही देशद्रोही कोडगे आपल्यामध्ये असतात आणि कॅबिनेट जर असेल, एखादं सरकार जर देशद्रोह्यांना पाठिंबा देत असेल, तिथे संघर्ष मोठा होतो. जनता बघणार नाहीये. आतापर्यंत भारत पाकिस्तानचा एकही सामना जनतेनं बघितलेला नाही. बहिष्कार आहे सामसुद्धा. आज तर कोणीच बघणार नाहीये. पण पीव्हीआर ज्या पद्धतीनं हा नालायकपणा करताय, याला भारतीय जनता पक्षाचा आणि मिंदे गटाचा सपोर्ट आहे. काय करतोय? बाळासाहेब ठाकरेंचं नाव लावताना हे मिंदे गटवाले. भूमिका स्पष्ट करा, बोला आमचा विरोध आहे म्हणून. काय हे एकनाथ शिंदे जाऊन पीव्हीआर मध्ये भारत पाकिस्तान मॅच पाहणार आहेत? सांगा. काय नरेंद्र मोदी मुंबईला येत आहेत, त्यांच्यासाठी ती मॅच लावली आहे? नवाज शरीफ कडे केक खायला जाणारे हे लोक आहेत. आणि सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ याने युनायटेड नेशनच्या असेंब्लीमध्ये सांगितलं परवा की भारत आमचं शत्रू राष्ट्र आहे. अशा शत्रू राष्ट्राबरोबर आम्ही क्रिकेट खेळतोय. त्याची लाज छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्याबरोबर फोटो छापणाऱ्या, पोस्टर लावणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना वाटली पाहिजे. मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या या भाजपवाल्यांना लाज वाटली पाहिजे की हरामखोरी करताना. आणि एकनाथ शिंदे आणि त्याच्या पक्षाच्या गटाच्या लोकांना जी अमित शहाची बेनामी